आणि अमरावतीमध्ये आता नवनीत राणा यांनी आघाडी घेतली आहे। फार नाहीये, 1515 मतांचीच आघाडी आहे। मात्र अमरावतीमधनं नवनीत राणा यांनी आघाडी घेतलेली आहे। बराच वेळ इथे वानखेडे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते आघाडीवरती होते। इथे प्रहारने सुद्धा आपला उमेदवार दिला होता, त्यामुळे ही बऱ्यापैकी मतांची टक्कर इथे चालली होती आणि अखेरीस नवनीत राणा या पुढे गेलेल्या आहेत। 1515 मतांनी त्या आघाडीवरती आहेत अमरावतीमधनं। म्हणजे अमरावती आहे त्याचबरोबर रत्नागिरी आहे आणि संभाजीनगर या 3 जागांमध्ये दर 10 मिनिटांनी ट्रेंड बदलताना दिसत आहेत। आता पुन्हा एकदा संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांनी आघाडी घेतलेली आहे। अमरावतीतून नवनीत राणा 1515 मतांनी आघाडीवर आहेत। लातूरमध्ये सध्या आपण बघतो आहे की काँग्रेसनी सध्या आघाडी घेतल्याचं तिथे दिसतंय। महाविकास आघाडीचे शिवाजी काळगे यांनी 1132 मतांनी आघाडी घेतलेली आहे। म्हणजे जे अगदी मार्जिनल सुद्धा अगदी काटेकी टक्कर ज्याला म्हणता येईल तसं आहे। इम्तियाज जलील